दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावलेला आहे। रात्री 11 वाजता दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्यानंतर भारताने हा प्रयत्न उधळून लावलेला आहे। जम्मू काश्मीर सीमेवर बीएसएफ सतर्क झालेला आहे, गस्त वाढवण्यात आलेली आहे। घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफनं उधळलेला आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचे 7 मिसाईल पाडण्यात आलेले आहेत। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे हे 7 मिसाईल पाडलेले आहेत। पठाणकोट एअरबेसवरील पाकचा हल्ला भारताने उधळून लावला। पठाणकोट एअरबेसवर देखील पाकनं ड्रोन टाकण्याचा प्रयत्न केला होता। पाकचे ड्रोन भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत। तर पठाणकोट एअरबेसवरील पाकचा हल्ला भारतानं उधळून लावलेला आहे। पठाणकोट एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता, जो भारतीय लष्करानं हाणून पाडलेला आहे। पठाणकोट एअरबेस अत्यंत महत्त्वाचा असा एअरबेस, पाकचा हा हल्ला भारतानं उधळून लावला। ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता। पाकिस्तानने काल वारंवार ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र S-400च्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानचे सगळे मनसुबे उधळून लावलेले आहेत। पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला या ठिकाणी परतवून लावण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकचे 7 मिसाईल्स पाडण्यात आलेले आहेत। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 7 मिसाईल पाडलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पाकचे 7 मिसाईल पाडण्यात आले। दुसरीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुद्धा बीएसएफनं उधळून लावलाय। रात्री 11 वाजता या दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता। 7 दहशतवादी हे सीमेवरून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते। जम्मू काश्मीर सीमेवर बीएसएफ देखील सतर्क आहे, त्यांनी हा प्रयत्न उधळून लावलेला आहे। तर पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पूंछ भागामधील अजोटे गावामध्ये पाककडून गोळीबाराची घटना घडली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पूंछ भागामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। तर पूंछच्या नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तानकडून करण्यात आलेलं होतं। त्यात अनेक घरांचं, धार्मिक स्थळांचं नुकसान झालेलं होतं, शाळांचं नुकसान झालेलं होतं। ही दृश्य आपण पाहतोय। पूंछ भागातले नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तानकडून केलं जात आहे। यात काही नागरिकांचा मृत्यू झालेला होता। पूंछ हे असं गाव आहे की जे पाकिस्तानच्या सीमेला अगदी लागून आहे आणि त्यामुळे या भागामध्ये पाकिस्तानकडून वारंवार अशा प्रकारे गोळीबार केला जातो। पूंछ भागामध्ये मोठं नुकसान त्यामुळे झालंय। पूंछ गावामध्ये पाकिस्ताननं काल संध्याकाळपासूनच गोळीबार करण्यास सुरुवात केलेली होती।